खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर सकाळी सकाळीच व्हिडिओ चालू केलेला आहे आणि मस्त अशी सकाळची दिवसाची सुरुवात। आंघोळ वगैरे झाली, आता चहा ठेवते आणि चला तर व्हिडिओ कंटिन्यू राहा। व्हिडिओमध्ये चहा वगैरे ठेवायचा, दारामध्ये सडा रांगोळी करायची, सडा मारायचे, नळाला पाणी आले झाडांना पाणी पण घालायचं। तर अशी काहीशी सकाळची कामं असतात। चला तर मंडळी, आज तुमच्यासाठी खूप छान असा सुंदर व्हिडिओ घेऊन आलेली आहे। ते म्हणजे आपलं फुल डे रुटीन। एका ताईची फार मला कमेंट 2-3 वेळा येऊन गेली की ताई तुमचं फुल डे रुटीन शेअर करा, आणि म्हणूनच आज त्या ताईच्या आग्रहाखातर मी आज तुम्हाला फुल डे रुटीन व्हिडिओ शेअर करते। माझं सकाळी उठल्यापासून ते म्हणजे मॉर्निंग टू इव्हनिंग असं रुटीन माझं तुमच्याशी शेअर केलेलं आहे मी आज। तर इकडे बघू शकताय, सकाळी माझी आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर मी चहा ठेवला आणि गॅसची पूजा करून घेत असते। गॅसची पूजा नॉर्मली मंगळवारी, गुरुवारी, पौर्णिमेला असं असते, रोज काय करत नाही। तर कारण रोज केल्यानंतर सुद्धा मला अशा कमेंट फार बऱ्याच वेळा आल्या होत्या, त्यामुळे रोज काही करत नाही। तर असं काहीसं माझं सकाळचं रुटीन असतं। सकाळी उठल्यानंतर पहिलं तर माझं मी योगा वगैरे करत होते, कारण माझं ते मणक्याचा प्रॉब्लेम झाला आहे, तेव्हापासून थोड्याफार योगा करत असते। त्यानंतर मग मी घरातली आपली झाडलोट करते, अंगण झाडते, घरं झाडते आणि त्यानंतर आंघोळीला जाते। आंघोळ वगैरे करून आल्यानंतर मग दारामध्ये सडा मारते, कारण आपल्या दारामध्ये तुळस आहे। तुळशीवरती पारोशांगाने पाणी वगैरे पडायला नको, म्हणून मी काय करते, आंघोळ झाल्यानंतर सडा मारत असते। झाडा मारले सकाळी सकाळी पाणी, चला झाडांना पाणी वगैरे देते आता। सकाळी सकाळी जे माझ्या आवडीचं पहिलं काम असतं ना, तर ते म्हणजे आपल्या बागेला पाणी देणं। तर बागेला पाणी द्यायचं सकाळी रोज सकाळी लवकर पाणी देत असते, किंवा मग 5 वाजता देत असते। भर उन्हाचं पाणी देत नाही मी, कारण म्हणतात की झाडं जळतात भर उन्हाचं पाणी दिल्यानंतर। तर एक तर सकाळी सकाळी लवकर देते, नाहीतर मग 5:30-6ला देत असते। तर आणखीन फुलं काही उमललेली नाहीत, आणि ऊन पडल्याशिवाय ही काय पांढऱ्या जास्वंदीची फुलं काय उमलत नाहीत, पण उमलल्यानंतर इतकी छान दिसतात ना, खाली बुडापासून ते शेंड्यापर्यंत त्याला फुलं लागतात। तर हे रोजचं असं आपलं झाडांना पाणी बिणी देणं हे सकाळी माझं काम चालू असतं। तर घरातली एक कामं करेपर्यंत बराचसा उशीर होतो, आणि पाणी आलेलं होतं नळाला, तर म्हटलं बागेला पाणी देऊन घ्यावं, कारण पाणी ती ज्या दिवशी येईल ना, तर त्या दिवशी मी भरपूर बागेला पाणी देते। मग दुसऱ्या दिवशीपासून कसं एक दिवस थोडं मिळालं तरी काय हरकत म्हणजे होत नाही। आणि झाडं बघू शकता, हे पिवळ्या फुलाचं झाड इतकं सुंदर आलेलं आहे ना, त्याला भरपूर अशी फुलं लागलेली आहेत, बघू शकताय तुम्ही वरती त्याच्या शेंड्याला। तर त्याची फुलं कशी काढता ना आम्ही, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवेनच। त्याची फुलं काढायचं खूप गमतीशीर काम आहे, कारण ते फुलं आहेत ना पूर्ण शेंडेलं आहेत, आणि झाड खूप उंच आहे, आणि खूप कटिंग केलं होतं बरं का, ते झाड पूर्ण कटिंग केलं होतं, आणि कटिंग केल्यानंतर सुद्धा इतकं छान आले। त्यानंतर झाडांना पाणी वगैरे दिलं, बादली भरून घेतली, आणि इकडे दारामध्ये सडा मारते। सडा 2 टाईम मारत असते, 5 वाजता पण मारते आणि सकाळी पण मारते, कारण आपलं किराणा दुकान आहे ना, तर दुकानापुढे 5 वाजता सगळीकडे सडा मारायचा असतो। तर मी काय करते, दारात दोन्हीकडे मी मारते, म्हणजे काय होतं, माती जी आहे ना, आता ह्या दिवसात उन्हाळ्यामध्ये धूळ खूप उडते, त्यामुळे मी दारामध्ये दोन्ही टाईम सडा मारत असते। ज्या ताई जुन्या आहेत ना, त्यांना माहिती आहे आपलं किराणा शॉप घरामधूनच पलीकडच्या साईडला आहे। तर बऱ्याच जणांना माहिती नाही की नेमकं मग मी माझी घरातली कामं करत करत दुकानसुद्धा सांभाळते। सकाळी 9 वाजेपर्यंत घरामध्ये हे असतात, त्यामुळे दुकान मग गिऱ्हाईक आलं तर देतात ते थांबून।
आणि मग मी माझी तोपर्यंत पटापटा कामावरून घेत असते. त्यानंतर मात्र मला एकटीलाच बघावं लागतं सगळं, घरातली कामं करत, कपडे धुत, घरातल्या फरशा पुसत भांडे घासत गिऱ्हाईक द्यायला उठावं लागतं. तर असं काहीसं माझं रोजचं रुटीन असतं आणि त्यामुळे मला कामाला 1-1.5 वाजते आरामातच रोजच्या. आणि ते आहे तोपर्यंत स्वयंपाक, भांडी, किचन मी आवरून घेत असते. कारण काय होतं, तेवढं तरी एक हे होतं, म्हणजे 9 वाजेपर्यंत बऱ्यापैकी माझं निम्म्याला निम्मं काम उरकत असते मी. कारण आपलं किराणा दुकान आहे, मग किराणा दुकानामध्ये पण बसावं लागतं. मी असं प्रॉपरली जास्त काही बसत नाही दुकानामध्ये. मी काय करते, गिऱ्हाईक आलं तरच जात असते दुकानामध्ये. असं कंटिन्यू जास्त ज्यावेळेस गिऱ्हाईक असेल त्यावेळेसच मी दुकानामध्ये बसते. आणि ते जास्त गिऱ्हाईक कधी असतं, 4 वाजल्यापासून संध्याकाळीपर्यंत असतं. तर हे येईपर्यंत मग मी त्यावेळेस काय करते, 4ला दुकान उघडलं ना, मग मी ब्लाऊज वगैरे शिवत बसत असते दुपारी. तर असो, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवेनच. त्यानंतर सुंदर अशी चहा घेतला अगोदर आणि त्यानंतर दारामध्ये रांगोळी काढायला आली. आणखीन मला स्वयंपाकसुद्धा करायचा बाकी. पण हे सकाळी आटपून घेतलं ना की बरं पडतं. 7:30 वाजलेले आहेत, तोपर्यंत म्हटलं रांगोळी वगैरे काढून घ्यावी आणि मग मी रोजचं 8 पावणे 8ला स्वयंपाकाला लागत असते आणि होऊन जातं माझे 9 वाजेपर्यंत. आणि जर ज्या दिवशी ह्यांना खरंच खूप लवकर जायचं असेल तर आज गेले होते लवकर, पण डबा नेला ते 9:30ला परत येणार होते. म्हणजे इथल्या साईटवर गेले होते, तर त्यामुळे आता बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की मिस्टर काय काम करतात किंवा त्यांचं. तर मिस्टर काही काम करत नाही, त्यांचा बिझनेस आहे. बिझनेस म्हणजे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. तर ते घराची, बंगल्याची, पेट्रोल पंपाची, रोडची अशी सगळ्या ह्याची कामं जी आहेत ना ते कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि ते लेबल लावून करून घेतात. तर असं काहीसं आमचं आहे. आणि समोर बऱ्याच वेळा मला आणखीन पण कमेंट आल्या, तुम्हाला तुमचा मुलगा जो आहे तो काय करतो आहे, तर तो शिकायला आहे बाहेर. तो आता सध्या इंजिनिअरिंग करतो आहे, तर तो बाहेर शिकायला असतो. त्यामुळे तो सुट्टीला आल्यानंतरच व्हिडिओमध्ये दाखवते. बऱ्याच वेळा ताई म्हणतात, कमेंट करतात की ताई तुमचे मिस्टर, मुलं पण दाखवत जावा. पण बऱ्याच वेळा असा असतो की समर्थ इथं नसतो आणि मिस्टर पण सापडत नाही जास्त, कारण ते साईटवरतीच कंटिन्यू असतात. संध्याकाळी 7-7:30ला येतात आणि तोपर्यंत काय आपला व्हिडिओ राहत नसतो, असं होतं. मग बऱ्याच वेळा रुटीनमध्ये कधी, म्हणजे बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये कधी ते दिसतच नाहीत. तर असं काहीसं असतं. मिस्टर तर नसतात, ते त्यांच्या सकाळी लवकर लेबल लावायसाठी त्यांना लवकर जावं लागतं. दिवसभर ह्या साईटवर त्या साईटवर जावं लागतं आणि त्यांची अशी 14-15 कामं चालू आहेत. आमच्या घरासहित, म्हणजे आमचं पण घर बांधायला चालू आहे ना, तर ह्या घरासहित आमची टोटली ह्यांची 15 कामं चालू आहेत गावामध्ये, इथं वैरागमध्ये. बऱ्याच वेळा ताईंच्या बऱ्याचशा कमेंट आल्या. आज व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मी सांगेनच. काल मी ह्या रांगोळीचा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, म्हणजे आपला मिनी ब्लॉग टाकला होता. तर बऱ्याचशा ताईंच्या आणखीन कमेंट आल्या की ताई रांगोळी खूप सुंदर काढलेली आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली आहे की मी रांगोळी कशी काढलेली आहे. तर रांगोळ्या खूप सुंदर रांगोळ्या येतात, पण सकाळी तेवढा टाईम नसतो. टाईम अभावी छोट्या रांगोळ्या काढत असते. त्यानंतर आज सकाळी ते लवकर गेले होते, तुम्हाला सांगितलं होतं मी. 6:30ला घरातनं गेले होते आणि 9:30ला ते डबा न्यायला येणार होते. तर त्या अगोदर मग म्हटलं, कारण 7 ते 7 ड्युटी असेल ना, तर सकाळी 7ला लोक कामावरती लावतात. आणि कसं लोकांच्या साईटवर सगळे, म्हणजे लोकांना ह्या साईटवर, कोणाला त्या साईटवर असं वाटून द्यावं लागतं. तर त्यामुळे त्यांना त्या टायमिंगला लवकर जावं लागतं. जर मालकच उशिरा गेला तर काम कसं होणार, असं असतं. त्यामुळे ते स्वतः लवकर उठून आंघोळ करून जातात. तर त्यामुळे स्वामींची आज ही बाहेर हॉलमधल्या स्वामींची पूजा माझ्याकडे होती. तर बऱ्याचशा ताईंना माहीत आहे, आमच्या देवघरामध्ये पण स्वामी आहेत आणि इथं हॉलमध्ये पण स्वामी आहेत. हॉलमध्ये स्वामींची मूर्ती आणि पादुका, फोटो का ठेवलेला आहे ते पण तुम्हाला सांगते. हॉलमध्ये गरजेचं आहे. आमच्या समोर जो मेन दरवाजा आहे, तर त्या दरवाजाच्या बरोबर समोरच्या भिंतीला स्वामींचा फोटो, पादुका ठेवलेल्या आहेत. आणि हे खूप दिवसांपासून आहे, जवळ ते 4 ते 5 वर्षापासून तर हे स्वामी आपले हॉलमध्ये आहेत. जसं मी 1 वर्ष गावाला राहिली होती, तर तिथं पण स्वामी होते. इथं पण स्वामी हॉलमध्येच ठेवलेले आहेत. त्याचं कारण सांगते आता, खूप महत्त्वाचं कारण आहे. आपण स्वामी भक्त आहोत, पण आपल्या घराला बऱ्याचशा वेळा नजर लागते किंवा आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा चांगली वाईट लोक येतात. काही चांगली पण असतात, काही वाईट पण असतात, काही क्रूर भावनेने येतात. तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये स्वामींचा किंवा आपल्या कुलस्वामिनीचा जर फोटो हॉलमध्ये असेल, तर त्या फोटोकडं पाहून स्वामींची आणि त्या व्यक्तीची नजरभेट होती. कारण बरोबर हॉलच्या समोरच्या भिंतीला दरवाजातनं एंट्री केली की स्वामींचं दर्शन होतं.
तर त्या कारणामुळे आम्ही स्वामींचं दर्शन होतं आणि जी काय क्रूर भावनेने लोक येत असतील तर त्यांना स्वामींची डायरेक्ट नजर भेट होईल आणि त्या कारणामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येणार नाही यासाठी मी हा फोटो इथं लावलेला आहे. आणि खूप वेळा अशा कमेंट पण आल्या होत्या म्हणून तुम्हाला सांगितलं. तर आणखीन एक कमेंट आली होती की एका ताईची की ताई तो फोटो जो आहे तो भिंतीवरती का लावलेला आहे असं त्या काचावरती ठेवा. तर काय होतं आहे आमच्या हॉलमध्ये समोरच लावलेला आहे फोटो. खूप वारं येतं आणि कधी कधी वारं घरात येतं. एक वेळेस मी लावला होता आणि तो फोटो पडण्याची शक्यता वाटली मला. फोटो खाली पडणं चांगलं नसतं, आपल्याला पण चांगलं नाही आणि देवाचा फोटो खाली पडणं म्हणजे किती ही गोष्ट, म्हणून मी तो भिंतीवरती लावलेला आहे. तर काय बरेच जण त्याच्यातनं खोड्या काढत असतात बघा. कमेंट करणारे काही साध्या कमेंट करत नाहीत, खूप काही चांगले पण आहेत आणि तरी तसंही सांगायचं झालं तर आपल्या चॅनलवरती सगळ्या ताई मला खूप छान कमेंट करतात बरं का. वाईट कमेंट एखादीच व्यक्ती करते पण तरीसुद्धा त्यांच्या कमेंटला मी रिप्लाय देत नाही अजिबात. कारण माझं म्हणणं असं येतं की वाईट कमेंटला रिप्लाय देत बसायचं नाही, कारण मग त्यांना आणखीन वाव मिळतो हे करायला. तर असं काहीच, त्यामुळे मी कधीही कोणाच्या कमेंटला वाईट कमेंटला रिप्लाय देत नाही. तिथं त्या लाईक पण करत नाही त्या कमेंटला आणि रिप्लाय पण देत नाही. हे मी माझ्या स्वतः हे करते. मला असं वाटतं की लोकांमुळे आपण आपलं वाईट का, आपल्या चांगल्या तोंडाने आपण वाईट का बोलायचं. तर मला असं वाटतं आणि मी कधीही कोणाला, मी एवढे व्हिडिओ बघते, एवढे माझ्यासुद्धा फेवरेट यूट्यूबर आहेत, पण मी कधीही कोणाला आजपर्यंत यूट्यूबवर एवढे व्हिडिओ पाहिलेत, एवढं मी पण बघते, कोणाकोणाला फॉलो करते, पण कधीही मी कोणाला वाईट कमेंट केलेली नाही. त्या दिवशी आणली होती ना वांगी, बघू शकताय झाले आता थोडेसे राहिले. तर म्हटलं चला आज तुमच्याशी माझ्या पद्धतीची खारे वांग्याची रेसिपी शेअर करावी, कारण आई खूप छान करते आमची, तर त्याच्याच पद्धतीने मी पण करणार आहे. तर हे लसूण खोबरं वाटून घेतलेलं आहे. आता मला करायचा होता स्वयंपाक. पीठ वगैरे मळून घेतलं आणि 2 भाज्या करायच्या असतात सकाळी. एक तर आपली पातळ वांग्याची भाजी करणार आहे. खारं वांगं मला खूप आवडतं आणि ह्यांना पण आवडतं, म्हणजे मिठाचं वांगं. आणि दुसरं म्हणजे कारल्याची भाजी, पण ती काळ्या तिखटाची, म्हणजे काळा आमचा मसाला असतो ना, तर ती सुक्की भाजी. आणि वांगं मात्र खारं करणार आहे, कारण रात्री मसाला वांगं केलं होतं, त्यामुळे रोज वांगं तर खायला आता 2-3 किलो वांगे आहेत, मग झाले, थोडे राहिलेले आहेत. पण अशा पद्धतीनं वांगे तुम्हाला मी त्या दिवशी दाखवले होते ना, ह्यांच्या कामावरच्या मुलाच्या आईवडिलांनी वांगी दिली होती, तर तीच वांग्याची भाजी आहे. इकडे बघू शकताय लसूण खोबरं आलं कोथिंबीर हे सगळं वाटण केलं होतं, तर ते तेलामध्ये परतलं, मोहरीची फोडणी दिली आणि जे आपलं आलं लसूण कोथिंबीरचं वाटण होतं तर ते तेलामध्ये टाकलं आणि त्यानंतर वांगी आणि हळद टाकली आणि एक घरकुलची पुडी टाकली. आता शेंगदाण्याचं कूट बारीक करून टाकायचं. शेंगदाण्याचं एकदम कूट पाणी टाकून बारीक केलं ना तर भाजी खूप छान होते आणि असं साधं सिंपल असं खारं वांगं तयार होतं. तर ते पण दाखवते तुम्हाला मी. खारं वांगं म्हणजे मी माझ्या पद्धतीनं कसे करत असते ते दाखवले तुम्हाला. आमची आई नेहमी, मी लहान असल्यापासून म्हणजे तिला असं वांगं करायची, तर ते पाहुणे पण सेम तशीच वांगी करत असते. आता पाडव्यानिमित्त आपल्याला घर साफ करायचं होतं, किचन साफ करायचं होतं, पण बऱ्यापैकी माझं किचन साफ झालेलं आहे. आणि माझी बहीण नेहमी मला म्हणत असते, मी असा किचनमधून व्हिडिओ कॉल केला की मला म्हणत असते किती भांडी स्वच्छ आहे, ती जिथल्या तिथं टापटीप, एक भांडंसुद्धा इकडे तिकडे दिसत नाही, किती म्हणजे तिला असं वाटतं की माझं किचन नेहमी असं चमचमच करतं. आणि कसं आहे बघा, मी एवढी आजारी होते मध्ये, तरीसुद्धा मी 1-2 महिन्याला भांड्याचा हा घाट घालत असते. मला भांडी घाण झालेली आवडत नाहीत. आणि धूळ, आता ह्या दिवसात तर धूळ खूप येते. पाडव्यासाठी सुद्धा क्लिनिंग करायची आहे आणि आजसुद्धा मी 8 ते 10 डबे घासलेले आहेत आजसुद्धा मी. आणि उद्या फक्त वरचे ताट, म्हणजे जे ग्लास वाट्या तांबे जे वरच्या लाईनचे आहेत ना, तर ते तेवढे घासायचे आहेत मांडणीमधले. इकडे बघू शकता शेंगदाण्याचं कूट मीठ टाकून वांगं आपलं शिजायला ठेवलेलं आहे आणि वांगं थोडंसं जेवढा पाहिजे तेवढा रस्सा करायचा वांग्याचा. आणि आणखीन बऱ्याच वेळा काही ताईंना माहीत आहे मी कुठं राहते ती, तर ते सुद्धा तुम्हाला आता सांगते मी की बऱ्याचशा वेळा अशा ताईंच्या कमेंट येतात की ताई तुम्ही कुठे राहता. तर मी पहिलं पुण्याला राहत होते, जसं लग्न झालं तसं मी खूप वर्ष पुण्यालाच राहत होते. आता आम्हाला पुण्याहून येऊन 4 वर्ष, जे 4थं वर्ष चालू आहे, आम्ही पुण्याहून इकडे शिफ्ट झालो आहे वैरागला. तर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुक्यातलं वैराग गाव आहे, त्या गावामध्ये राहतो आहे. खेडं नाही आहे, सिटीच आहे, पण खूप खेडं पण नाही खूप सिटी पण नाही. आणि आम्ही जरा थोडंसं सिटीच्या बाहेर राहतो, त्यामुळे आमच्या आजूबाजूचं वातावरण आहे खेड्यातल्यासारखं दिसतं. त्यामुळे मला बऱ्याच वेळा अशा कमेंट येतात ताईंच्या की ताई तुम्ही कुठे राहता. तर मी वैरागमध्ये राहते.
इकडे स्वयंपाक वगैरे माझा झाला. मिस्टरांचा डबा भरायची खूप गडबड होती कारण त्यांचा फोन आला होता, लवकर आवर मी आलो आहे म्हणून. तर कारल्याची सुकी भाजी आणि वांग्याची भाजी असं करून टिफिन त्यांचा तयार केला. आता फक्त माझ्यापुरत्या चपात्या करायच्या राहिल्यात. त्यांचा टिफिन दिल्यानंतर मग मी सगळा किचन आवरून घेतला. किचनची जेवढी काय आपली स्वयंपाकाची भांडी पडली होती, मिठाची भरणी घासायची होती, असं काहीसं सगळं घासून ठेवलं. पाण्याचा हांडा घासून भरून ठेवला फुल ते आहेत तोपर्यंत. आणि बघू शकता माझ्या किचनमधलं असं काहीसं व्ह्यू आहे. की फुल डे रुटीन शेअर करा. तर फुल डे रुटीन शेअर केलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर दुपारी म्हणजे घरातली सगळी टोटली कामं झाल्यानंतर आपलं हे किराणा शॉप आहे, घरातच आहे. इकडे बघू शकता, दरवाजा पण दिसत असेल तुम्हाला, इथून घरात जायला एंट्री. तर हे सगळं सांभाळत दुकान सांभाळत घरातली कामं करत असते मी. आणि घरातलं मग जेवण वगैरे दुपारी झाल्यानंतर मग मी एक मशीनवरती ब्लाऊज शिवला. तर ह्या साडीवरचा ब्लाऊज शिवला, हा ब्लाऊज शिवला आहे. तर हा ब्लाऊज शिवला आहे. आता ह्याची फक्त पायपिंग करायची राहिली. बघू शकता अख्खा ब्लाऊज शिवून झाला. तर हे दुपारी माझे बसल्या कामं असतात. आणि कसं होतं, व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे मी हे सगळं दाखवण्यात काय अर्थ राहत नाही. मग तुम्हाला सांगते मी. आज मस्त असा हा दुपारी ब्लाऊज शिवला आहे. आणि ह्याच ब्लाऊजच्या साडीला फॉल बसवला आहे. तर इथंच दुकानात बसून हे काम चालू होतं आज माझं दुपारी. राहिलेला ब्लाऊज मला कंटिन्यू करायचा. आता थोडंसं फ्रेश झाले. 4 वाजले की मला पहिलं दुकान उघडावं लागतं कारण गिऱ्हाईक चालू होतं. मग तर हे आपलं छोटंसं किराणा दुकान आहे. चालतं बऱ्यापैकी इथं, म्हणजे कसं पहिल्यापासून इथं दुकानच होतं त्यामुळे चालतंय. आणि हा ब्लाऊज काय राहिलेला आता शिवते मी. आणि मला डब्यात पापड्या पण भरून ठेवायच्या. तर असं काहीसं माझं दिवसभर एक साडी आणि ब्लाऊज झाला आहे माझा आज कंप्लीट. मी काय बाहेरचं घेत नाही, माझं स्वतःची साडी आणि ब्लाऊज आहे. तर फक्त आता खाली हे करायची, हातशिलाई करायची राहिली. आणि ह्या 2 आणखीन एक ही साडी. तर आता गुरुवारी मावस बहिणीच्या मुलाचं लग्न आहे, तर त्याच्यासाठीच ही तयारी चालू आहे. तर ही पण साडी कशी वाटते कमेंट करून सांगा बरं का. तर आणि ही साडी जी आहे ना, संक्रांतीला घेतली होती मी. काय ह्या साडीचं नारायणपेठ साडी काहीतरी म्हणतात, खूप ट्रेंडिंग चालू होती म्हणून घेतली होती. पण संक्रांतीला ब्लाऊज बी शिवणं झालं नाही, साडी पण हे करणं झालं नाही, पिकोफॉल करणं झालं नाही, त्यामुळे त्यावेळेस काही घातली नव्हती. आता ह्या साडीला फॉल करायचं आहे मला. आता बसवणार आहे लगेच मशीनवरती फॉल. आणि राहिलेली आहे ब्लाऊजची पाईपिंग. 4 वाजलेले, 4ला दुकान उघडावं लागतं मला, गिऱ्हाईक चालू होतात त्यामुळे. तर असं काहीसं माझं दिवसभराचं रुटीन असतं. आणि पापड्या राहिलेत ना आपल्या, त्या पापड्या पण भरून घ्यायच्यात. चला तर तुम्हाला दाखवते पापड्या. ते काय वेपर्स केलेलं होतं ना, हे सगळे दुपारी डबे घासलेत. ते सगळ्या डब्यांमध्ये भरून घेते. हे सगळे दुपारी डबे घासून घेतले होते. छान असे डबे मस्त घासलेले, कडकडीत उन्हामध्ये वाळवलेत पण. बघू शकता इकडे. आता हे सगळं भरून ठेवते, वेपर्स हे सगळं केलेलं. डबे घासल्याशिवाय उन्हाळं काम भरून ठेवत नाही मी कधीही, किती स्वच्छ असू डबे. आता हे सगळे आपले केलेले खारवडे आहेत ना, हे एक झालं, हे पहिल्या दिवशी केलेलं. आणि ह्याच्या दुप्पट आणखीन आहे, ते तुम्हाला दाखवतेच आता व्हिडिओमध्ये. वरती टेरेसला आणखीन आणलेलं नाही, ते एक आहे. तर असे 2 डबे हे होतील. तर हे बघू शकताय, हे सुद्धा आता मी डब्यामध्ये भरून ठेवते. आणि वेपर्स पण केलेले आहेत ना, हे पण भरून ठेवायचे. तर हे सगळं असं उन्हाळं काम एक तर हे उन्हाळ्याचं सगळं उन्हाळं काम केलेलं होतं ना, तर हे सगळं भरून ठेवायचं होतं. त्यामुळे मी दुपारच्या वेळामध्ये काय केलं, ज्यावेळेस माझं घरातले धुणं भांडी झाली ना, तर त्यावेळेस मग मी बाहेर बागेमध्ये गेले आणि तिथे ही सगळे डबे घासून घेतले. तर तुमच्याशी शेअर काय केले नाही मी, तुम्हाला दाखवले नाही भांडे घासलेले, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. आणि ते डबे सगळे घासून वाळवले दुपारी. त्यानंतर थोडीशी झोपले जेवण करून. आणि त्यानंतर परत 3:30ला उठून 4ला दुकान उघडत असते फ्रेश वगैरे होऊन. आता मला हे सगळं भरून ठेवायचं होतं डब्यांमध्ये. तोपर्यंत मी टेरेसला गेले आणि इथे एक चिमणी आली होती बघा. आणि ती चिमणी बहुतेक ही फसली होती, हिला जायचं होतं बाहेर, पण ती हलत नव्हती, डोलत नव्हती, काहीच नव्हती. त्यामुळे मलाच कळत नव्हतं की तिला नेमकं काय झाले. तिला जवळनं कॅमेरा एकदम जवळ नेला तरी सुद्धा ती चिमणी हलली नाही. आणि मला फार वाईट वाटत होतं, कारण ती उन्हामुळे बहुतेक इथं आतमध्ये आले असणार आहे. तरी मी आता चिमण्यांना भरपूर असं तिथं बागेमध्ये पाणी भरून ठेवलेलं असते, मटकी ठेवलेले आहेत झाडाच्या बुडामध्ये भरपूर.
चिमण्या पाणी पितील म्हणून. आणि रोजचे तांदूळ, थोडीशी मुठभर ज्वारी टाकत असते मी त्या झाडाखाली, कढीपत्त्याच्या झाडाखाली. तर असो, पक्ष्यांची आता काळजी घेतली पाहिजे, कारण त्यांना आता उन्हामुळे पाणी आणि चारा महत्त्वाचा आहे. त्यानंतर टेरेसला गेले होते आणि हे टब भरून बघू शकता, एक डबा भरला मग. आणि हे टब भरून जे दुसऱ्या दिवशी केलेले होते ना खारवडे, हे भगरीचे खारवडे. तर दुपारी राहिलेला ब्लाऊज पण शिवून घेतला आणि थोडीशी पायपिंग करायची राहिली होती, तर तीसुद्धा करायची होती. पण लाईट गेली होती म्हणून म्हटलं लाईट गेली तोपर्यंत, कारण मशीन आपली मोटरवरती चालते, आणि लाईट गेली तोपर्यंत म्हटलं हे भरून ठेवावं. आणि तो राहिलेला ब्लाऊज माझा राहिलाच. आणि शेवटी लाईट उशिराच आली, म्हणजे 7 वाजता लाईट आली, तोपर्यंत काही लाईट आली नव्हती. त्यामुळे माझा राहिलेला अर्धा ब्लाऊज जो राहिला ते राहिलाच. दुपारी जी 4ला लाईट गेली ना, तर ती लाईटच आली नव्हती. त्यानंतर म्हटलं हे सगळं भरून ठेवावं. भरून ठेवून मांडणी वगैरे सगळे पुसून घेतली आणि तुम्हाला मांडणी पण दाखवते. इतकं छान टापटीपमध्ये घर आपलं झालं की किती भारी वाटतंय. आता फक्त मला थोडीशीच भांडी घासायची राहिल्यात, म्हणजे आपलं पाडव्यासाठी पूर्ण किचन टापटीप होतंय. जाळ्या वगैरे आदल्या दिवशी काढल्या तर होऊन जातात 2 दिवस अगोदर. जाळ्या तर नसतात, पण आपण नेहमी हात फिरवतोच. इकडे बघू शकता हे 2 डबे खारवडे झालेले आहेत, तुम्हाला जवळनं दाखवते. आणि आपलं पापड्या, वेपर्स, खारवडे सगळं डब्यामध्ये भरून झालेत. आता मला मटकीच्या डाळीचे सांडगे करायचे राहिले, ते सुद्धा मी करणार आहे. आई म्हटले आता बाजरीचे सांडगे आणि पापड्या वगैरे आणि कुरड्या हे काय करू नको, मी देते. तिचा कालच फोन आला होता. त्यानंतर संध्याकाळचा टायमिंग झाला. दिवाबत्ती तर माझी रोजची असते नित्यनेमाने, पण सकाळी देवपूजा दाखवल्यानंतर परत संध्याकाळी व्हिडिओमध्ये तेच दाखवणं. व्हिडिओ खूप मोठा होतो. संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी होती. चहा पाण्याची दुपारी जेवलेली भांडी घासून घेतली, पाण्याचा हंडा घासून पालता घालून ठेवला. आणि बघू शकता आपली मांडणी जी आहे ती अशी मस्त चकाचक करते. आता राहिलेला वरची ग्लास, तांबे, वाट्या राहिलेले आहेत बघा, ते 2 वरचे घासायचे. तर असा होता आपला फुल डे रुटीन व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.